आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना माघारी पाठवलं। नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने ते कोंढा गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी आले होते। एक मराठा लाख मराठासह विविध घोषणा देत मराठा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते। मराठा समाजाचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला। नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे। प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार अशी चिन्हे दिसत आहेत। चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण कोंढा गावागावात पोहोचले तेव्हा गावकरी एकत्रित जमा झाल्याने अशोक चव्हाण यांना विरोध दर्शवला। मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी असल्याचं म्हणत गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तरुणांनी थेट चव्हाणांची कार अडवत घेराव घातला, त्यामुळे कार घेऊन पुढे जाता येत नव्हतं। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत अशोक चव्हाणांच्या कार समोरील तरुणांना बाजूला केलं। रोष पाहता चव्हाणांनी परत जाण्यातच धन्यता मांडली। चव्हाणांचा ताफा गावातून निघून गेल्यावरही एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नांदेड।